राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उभाटा शिवसेनेत दाखल झाल्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांनी यावेळी विरोधी पक्षनेतेपदाची पुन्हा एकदा जोरदार मागणी केली। ते म्हणाले की यंदा प्रथमच असा काळ आलेला आहे की राज्यात विरोधी पक्षनेता नाही। विरोधी पक्षनेतेपद त्यांनी द्यायलाच पाहिजे। आम्ही विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात मागणी केली होती। सरकारला 1 वर्ष होऊन गेलंय। आम्ही विरोधी पक्षनेतेपदाची मागणी अजूनही करतोच आहोत। गेल्या वर्षभरात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेतेपद नाही। इतिहासात पहिल्यांदा अशी वेळ आली असेल। विरोधी पक्षनेतेपदाला हे सरकार एवढं का घाबरते? दिल्लीचा पाठिंबा असूनही सरकार विरोधी पक्षनेतेपदाला का घाबरतात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे। उद्धव ठाकरेंनी केवळ हाच मुद्दा उपस्थित केला नाही, तर विरोधी पक्षनेतेपद देणं शक्य नसेल तर उपमुख्यमंत्रीपदच रद्द करा, अशी त्यांची मागणी आहे।